राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप 10 न्यूज। संपूर्ण जगाने महाकुंभ मेळ्याच्या रूपात भारताची भव्यता पाहिली। महाकुंभात आपण राष्ट्रीय जागृतीचे साक्षीदार आहोत, जे नवीन कामगिरीला प्रेरणा देईल। यामुळे आपल्या सामर्थ्यावर शंका घेणाऱ्यांनाही योग्य उत्तर मिळाले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे। राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही केवळ गरीब महिलांसाठी आहे। त्या दृष्टीने या योजनेत दुरुस्ती करावी लागेल। योजनेतील लाभार्थ्यांना निवडणुकीच्या वेळी दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत, असे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना सोमवारी विधानसभेत जाहीर केले। टेंभुर्णी येथील औद्योगिक वसाहतीमधील केळी पॅकेजिंग मटेरियल बनविणाऱ्या श्रीकृष्ण एक्सपोर्ट कंपनीज सोमवारी दुपारी 1:30च्या सुमारास अचानक आग लागून फोम व पॅकेजिंगचे कच्चे व पक्के मटेरियल, मशिनरी, संगणक आदी साहित्य जळून भस्मसात झाले। या घटनेत कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले। औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूर शहरातील महाल परिसरात सोमवारी रात्री 8च्या सुमारास 2 गटात राडा झाला। दगडफेक हिंसाचारात 3 पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांसह 35 जण जखमी झाले। या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन सादर केले। ही हिंसाचाराची घटना पूर्वनियोजित असल्याचे दिसून येते। पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला त्यांना सोडले जाणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले। इयत्ता 10वीची परीक्षा सोमवारी संपल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। आता विद्यार्थ्यांसह पालकांना निकालाबाबत प्रचंड उत्सुकता आहे। शेवटचा पेपर संपताच विद्यार्थ्यांनी रंगपंचमीच्या 2 दिवस आधीच एकमेकांना रंग लावून सेल्फी काढत आनंद साजरा केला। परीक्षेच्या त्वरित निकालासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नियोजन केले आहे। सांगोला पोलीस स्टेशनच्या वार्षिक तपासणीत वरून झगझगातून भगभग अशी परिस्थिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिसून आली। अधिकारी वर्गासह पोलीस कर्मचाऱ्यांना फैलावर घेऊन कामकाजात ताबडतोब सुधारणा करा, अन्यथा कारवाई केली जाईल असा गर्भित इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिल्याने आता सुधारणा होते का नाही याकडे लक्ष लागले आहे। माझे नाव सांगून जर महापालिकेत कुणी पैसे मागत असेल, कोणत्याही कामासाठी कोणी पैसे मागत असेल तर थेट मला ईमेल करा, असेही महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केले। भ्रष्टाचारास आळा बसवा व प्रशासकीय कामकाज सुलभ आणि पारदर्शक व्हावे यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे। भ्रष्टाचार निदर्शनास आल्यास थेट गंभीर प्रशासकीय तसेच फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे संकेतही आयुक्तांनी दिले आहेत। सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील छत्रपती संभाजीनगर तलाव परिसर व किल्ला भाग परिसर बर्ड फ्लू प्रतिबंध आणि दक्षता झोन म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलीस विभागाने या परिसरातील सर्व चिकन शॉप बंद करावेत। महानगरपालिकेने या परिसराचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे। या परिसरात सर्वसामान्य नागरिकांच्या माहितीसाठी बॅनर्स लावावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले। शहराच्या विकास आराखड्यावर सुमारे 2,500 हरकती आल्या आहेत, त्यामुळे हा आराखडा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। यावरील सुनावणीला लवकरच सुरुवात होणार असून शासनाने यासाठी 4 सदस्यांची नेमणूक केली आहे। शहराचे आगामी काळातील संपूर्ण नियोजन असणारा विकास आराखडा माजी आयुक्त शीतल तेली उगले यांनी जानेवारी महिन्यात सादर केला होता। 178.58 चौरस किलोमीटर क्षेत्राच्या 921 आरक्षणात टाकण्यात आली होती। या विकास आराखड्यात आणखी 100 आरक्षणे वाढवण्यात आली आहेत। सोलापूर जिल्ह्यात वनाचे क्षेत्र अवघे 2% आसपास असल्यामुळे सातत्याने दुष्काळ पडत आहे। शासनाने कार्यक्रम निश्चित करून वन विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी, नुसती घोषणाबाजी करू नये। निश्चित काहीतरी कार्यक्रमातून वनक्षेत्राची लागवड करावी, अशी मागणी आमदार अभिजित पाटील यांनी विधिमंडळात बोलताना केली आहे।